खरं तर सेजल आत्ता सध्या आपण ही दृश्य पाहू शकतो की पोलिसांकडनं गेट उघडण्यात आलेलं आहे आणि सोनिया गांधी यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं असल्याचं आपण पाहू शकतो। या संपूर्ण मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये गेल्या अनेक तासांपासून प्रियंका गांधी यांना आणण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं आणि तरी देखील त्यांची सुटका होत नाहीये। त्यामुळे हा आक्रमक पवित्रा जो आहे तो या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी घेतलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी आता सध्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आहे आणि पोलिसांकडनं या प्रियंका गांधी यांची सुटका कधीपर्यंत करण्यात येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आज दुपारी संसदेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे संपूर्ण काँग्रेसच्या खासदारांचं आणि इंडिया अलायन्सच्या खासदारांचं या ठिकाणी आंदोलन त्रिमूर्ती चौकामध्ये आंदोलन झालेलं होतं आणि या सगळ्या आंदोलन जे आहे ते पोलिसांकडनं मोडीत काढण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस मात्र अटक जी आहे त्यावेळेस राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं, प्रियंका गांधींना पण ताब्यात घेतलेलं, परंतु या सगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेलं आहे। सध्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये हे काही खासदार आणि प्रियंका गांधी यांना ठेवण्यात आलेलं आहे, परंतु प्रियंका गांधी यांची सुटका जी आहे ती पोलिसांकडनं होताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे हे सोनिया गांधी या ठिकाणी मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आलेले आहेत आणि प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं ठिय्या आंदोलन पोलीस स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की लवकरात लवकर प्रियंका गांधी यांना सोडण्यात यावं अशी मागणी जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं होते। कारण की जवळपास दोन ते तीन तास होत आले तरी देखील प्रियंका गांधी यांना पोलिसांकडनं सोडण्यात येत नाही। प्रियंका गांधी यांचे जे लीगल कायदेशीर टीम आहे अर्थात वकिलांची जी टीम आहे ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि पोलिसांशी त्या आतमध्ये येण्यासाठी बातचीत करतायत, परंतु त्यांना देखील सोडण्यात येत नाहीये। त्यामुळे पोलिसांची नेमकी भूमिका काय या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। आत्ता थोड्या वेळापूर्वी सोनिया गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि प्रियंका गांधी यांची पोलिसांकडनं सुटका आता कधी करण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु राहुल गांधी असेल, अखिलेश यादव असतील, या नेत्यांना देखील वेगवेगळ्या दिल्लीतल्या पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजचं राहुल गांधींच्या नेतृत्वात असलेलं आंदोलन जे आहे ते पोलिसांकडनं या ठिकाणी उठवण्यात आलेलं आहे आणि सगळ्या नेत्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सेजल, अगदीच आपण ही दृश्य पाहू शकतोय। आता पोलिसांनी या ठिकाणचं गेट उघडलेलं आहे आणि आतमध्ये सोनिया गांधी यांना प्रवेश दिलेला आहे। सोनिया गांधी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मंदिर मार्ग पोलीस ठाणे या ठिकाणची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही काँग्रेसचे खासदार देखील पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत, त्यांचीही सुटका होत नाहीये। वकिलांची एक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली होती, मात्र तरी देखील या ठिकाणी प्रियंका गांधींची आणि राहुल गांधींची सुटका झालेली नाहीये आणि त्यासाठीच आता थेट सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। दुसरीकडे आपण दृश्य पाहू शकतो, ही पहिली दृश्य ज्यामध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसकडून ही दृश्य ट्विट करण्यात आली, थेट सरकारवर निशाणा साधण्यात आला आणि साधारणतः आता 3 तासांचा कालावधी उलटलेला आहे। 3 तासांपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांची सुटका झालेली नाहीये। या ठिकाणी आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे, जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केलेली आहे। साधारणतः 3 ते 3.5 तासांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। साथियों से निवेदन है कि कृपया करके गेट खोल दीजिए, गाड़ी अंदर आने प्लीज गेट से हटिए। जो भी साथी गेट पे बैठे हैं गेट से हटिए, प्लीज पूरा डिसिप्लिन बनाए रखिए। आप लोग सब पार्टी के अच्छे कार्यकर्ता। तर आपण ही दोनही दृश्य पाहू शकतो, अतिशय महत्त्वाचे दृश्य म्हणावे लागणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं ते मोडीत काढण्यात आलं। पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं, ज्यामध्ये अनेक मोठी नावं होती। प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी, अखिलेश यादव, अलका लांबा, योगेंद्र यादव, वर्षा गायकवाड,
यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, भूपेश बघेल यांना देखील ताब्यात घेतलं. हे सर्व काही खासदार देखील या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि सध्या आपण जर बघितलं तर थेट त्यांची सुटका व्हावी यासाठी सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या आहेत. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून घेऊयात. अक्षय, आपण पाहू शकतो या ठिकाणी सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत. पुढे नेमकं काय होणार आहे? पोलिसांसोबत त्यांची चर्चा होतीये का? काय अपडेट या संदर्भात? राहुल गांधींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होतं आणि हे सगळं आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. त्यामध्ये अखिलेश यादव, स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि इतर बडे नेते जे आहेत इंडिया अलायन्सचे, त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि या सगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये ठेवलेलं आहे. खरं तर राहुल गांधी यांना वेगळ्या पोलीस स्थानकामध्ये ठेवलंय, तर प्रियंका गांधी यांना वेगळ्या अर्थात मंदिर मार्ग या पोलीस स्थानकामध्ये ठेवलेलं आहे. आणि आता स्वतः प्रियंका गांधी यांची सुटका करण्याकरता आता सोनिया गांधी जे आहेत त्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि थोड्या वेळापूर्वी सोनिया गांधी यांना पोलिसांनी मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आतमध्ये सोडलेलं आहे. ठीक आहे, प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेले आहेत. तर प्रमोद, आपण पाहतोय की मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी प्रियंका गांधींना ठेवण्यात आलेले आहे. छत्रसाल स्टेडियम मध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधींना नेण्यात आलेला आहे. काय घडतंय दिल्लीमध्ये?